आता संध्याकाळी प्रियांशाला स्कूल बंद ना, आपण प्रियांशला विचारू. प्रियांश काय खाणार रताळ नाश्त्याला? आज मी रताळ आणि बटाटा यांचे कटलेट बनवते. आपण उपासाला तर रताळ नेहमीच खातो, पण हे जरा वेगळ्या पद्धतीचं कटलेट बनवते जे मुलांना पण आवडतील आणि त्यांना खायला पण चांगलं वाटेल. आता हे एक रताळ होतं, पाव किलोपेक्षा थोडंसं कमी असेल होतं, आणि एक मी बटाटा घेतला आहे. तर आता हे मी चांगलं स्मॅश करून घेणार आहे. आता हे मी पाव किलो रताळ आहे ना ते आणि बटाटा हे असं चांगलं स्मॅश करून घेते. आणि हे मी रताळ थोडं आधीच चांगलं शिजवून घेतलं आहे आणि हे थंड होऊ द्यायचं, म्हणजे त्याची बाइंडिंग चांगली बसते. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मसाला, हळद आणि चाट मसाला टाकते. मी हे आता उपवासाला नाही बनवत आहे, त्याच्यामुळे मी हे टाकते पदार्थ. तुम्हाला जर उपवासाला बनवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यातल्या काही गोष्टी स्किप करू शकता ज्या तुम्ही उपवासाला खात नाही आहेत. आता मी ह्याच्यात हिरवी चटणी टाकते, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं आणि थोडंसं लसूण आहे ह्याच्यामध्ये. चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मी ह्यात ना चवीपुरतं मीठ टाकते आणि थोडं बाइंडिंगसाठी ना मी ब्रेड क्रम्स टाकते. असं हे चांगलं एकजीव झालंय. आता मी ह्याचे गोळे करून घेणार आहे कटलेटसारखे. आणि हे तुम्ही आधी करून ठेवलात तर मुलांना तुम्ही शाळेतून आल्यावर किंवा डब्यात पण हे देऊ शकता. कटलेट ना असे थोडे चांगले दाबून आहे ना थोडेसे पातळ करून घ्यायचे, म्हणजे ते चांगले क्रिस्पी होतात. आता मी ह्याला ना थोडं ब्रेड क्रम्स लावून तळणार आहे, म्हणजे ते चांगले क्रिस्पी होते. आणि ह्याला ना तेल खूप कमी लागतं, थोड्याशा तेलातच ते चांगले फ्राय होतात. मस्त पाऊस पडतोय आणि हे कटलेट आणि कॉफी किंवा चहा खूप सुंदर. प्रियांश दर